खो खोच्या पहिल्या विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला। दिल्लीतल्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मशाल प्रज्वलित करत स्पर्धेचं उद्घाटन केलं। यावेळी क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, जम्मूचे राज्यपाल मनोज सिन्हा, बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला उपस्थित होते। 13 ते 19 जानेवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे। या स्पर्धेमध्ये जगभरातून 39 संघ सहभागी झालेत। त्यामध्ये पुरुषांचे 20 तर 19 महिला संघांचा समावेश आहे। दरम्यान विश्वचषकाच्या उद्घाटनाचा सामना यजमान भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये पार पडला। या सामन्यात भारताने नेपाळचा 42-37 असा पराभव केला। बहुत धन्यवाद सर एंड कांग्रेचुलेशन। तर पहिल्या खो खो विश्वचषकामध्ये खेळण्यासाठी भारतात दाखल झालेल्या ऑस्ट्रेलियन संघाशी एबीपी माझानं संवाद साधला। महत्त्वाचं म्हणजे ऑस्ट्रेलियन खो खो संघातले अनेक खेळाडू हे मराठी आहेत। पाहूया त्यांनी काय म्हटलंय। अभिमानाची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या टीम मधील 15 पैकी 5 खेळाडू हे मराठी बोलणारे आणि महाराष्ट्राशी संबंधित आहेत। आपण सुरुवात करूया। त्यांचा कर्णधार ओजस कुलकर्णी आपल्यासोबत आहे। ओजस, काय सांगशील, तुम्ही महाराष्ट्राचे आणि मराठी बोलणारे पण आज ऑस्ट्रेलियासाठी खेळताय। खूप छान वाटतंय। खो खो खेळ हा ऑस्ट्रेलियाच्या मातीतला खेळ आहे आणि मी स्वतः अगदी लहानपणापासून म्हणजे माझ्या 6वी पासून खेळलेलो हा खेळ आहे आणि हाच खेळ खेळत खेळत आता ऑस्ट्रेलियामधनं ऑस्ट्रेलियाकडून खेळायची संधी भारतामध्ये मिळते विश्वचषकामध्ये। बोलण्यासाठी शब्द अपुरे आहेत। धन्यवाद। माझा तर जन्म ऑस्ट्रेलियाचाच आहे। तेजस पण तिथे 1 वर्षाचा असतानाच आला। तर आमच्या इथं जे हिंदू स्वयंसेवक संघची जी खेळ प्रतियोगिता होती वर्षाला, त्यातनं आम्ही पहिले चालू केलं। तर त्याच्यासाठी आम्ही 1 वर्षभर झालं ट्रेन करतच होतो आणि आमची तयारी चालूच होती। आणि मग ती कॉम्पिटिशन झाल्यानंतर कळालं की आता आपल्या इथं नवी दिल्लीत विश्वचषक होतंय। तर त्याच्यासाठी मग आमचा सराव चालूच ठेवला आणि तसंच मग इथं आलो। मला पण अशी कल्पना नव्हती खरं तर की ऑस्ट्रेलियात खो खो खेळला जातो। पुण्यात शाळा आणि कॉलेजमध्ये असताना मी खो खो खेळलो होतो, क्लबकडनं पण खेळलो होतो। पण जेव्हा ऑस्ट्रेलियात मला कळलं की हिंदू संघ हे भारतीय स्पोर्ट्स खूप प्रमोट करतात आणि खो खो इज वन ऑफ इट, तर मला खूप भारी वाटलं। आणि मला पण आधी माहीत नव्हतं आणि नंतर मला पण सहभाग घेता आला। इट्स लाईक अ ड्रीम कम ट्रू। तर आता ऑस्ट्रेलियामध्ये जे खेळाडू खेळतात खो खो, तर त्यांची काय स्थिती आहे? म्हणजे ऑस्ट्रेलियामधल्या खेळाडूंमध्ये तितकीच स्पर्धा आहे का खो खोला घेऊन? ऑस्ट्रेलियामध्ये हा खेळ जसं मंगेशने सांगितलं, खो खोच्या स्पर्धा होत होत्या पूर्वी, पण वर्ल्ड कपसाठी आम्ही जास्त लोकांपाशी पोचलो आणि आम्ही काही नॉन इंडियन ओरिजिनचे पण खेळाडू आमच्या टीममध्ये आहेत आणि ते खूप महत्त्वाचं आहे खो खोचा प्रसार करायला। तर तिथं सगळ्यात मोठं आहे की जे संघामधनं जे खो खो चालू झालेलं आहे तिकडं खूप मोठं डेव्हलपमेंट व्हायला आता सगळी मुलं एकत्र आलेली आहेत आणि सिनियर्स पण आमच्या पाठीवर राहत आहे। तर बिगेस्ट चेंज असा असणार आहे की आता वर्ल्ड कप नंतर जे ॲटमॉस्फिअर असणार आहे की सगळ्यांना खेळायची इच्छा असेल की अरे हे आता सगळं खेळ बघून आम्हाला पण शिकायचं आहे, हे सुरुवात होईल संघात आणि मग कॉलेजेस युनिव्हर्सिटीज पण सहभाग घेतील हे आम्ही अपेक्षा ठेवतो आणि एका दिवशी मग नक्की एवढं मोठं होऊ शकते, गॅरंटी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।